Today we learn about the spinal nerves. Spinal nerves. Here the spinal nerve, these are 31 pairs. किती आहेत? 31 pairs. And these 31 pairs, these are showing like this. मग ह्या 31 पेअर कशा आहेत हे आपण पाहूयात. Here first, that is they are mixed nerves and they are provides to way of communication between the spinal cord and the part of upper and lower limbs. जनरली हा हाताकडे, पायाकडे, मानेकडे आणि ट्रंक रिजनला जाणारे ह्या नर्व्स आहेत. हिअर द फर्स्ट दॅट इज कॉल्ड ॲज द सर्व्हिकल. आता ही आपण पाहतोय पहिली, दॅट इज द सर्व्हिकल नर्व्स. Now the cervical nerves, these are 8 pairs and these are attached by the neck region. ह्या कुठे जाते सर्व्हिकल? ह्या 8 ज्या नर्व्स आहेत ह्या सीन बाय दिस नेक रिजन. जनरली ह्या मानेला असतात. म्हणजे मेंदूकडून ज्या 8 निघतात, मेंदूच्या खाली जो असतो स्पायनल कॉर्ड, ह्या स्पायनल कॉर्ड मधून निघणाऱ्या ह्या स्पायनल नर्व्स असतात. मग पहिल्या ज्या 8 ज्या पेयर्स आहेत, जोड्या आहेत, ह्या जोड्या मानेपासून म्हणजे आपण मान हलवतो त्या ठिकाणाहून त्या निघतात. ह्या दोन्हीकडे 8 असतात, C1 to C8. दॅट इज कॉल्ड. जनरली दवाखान्यात गेल्यानंतर ते जर आपल्या मानेला काही दुखापत झाल्या तर ते काय करतात, जनरली ह्या नर्व्स पाहतात, म्हणजे ह्या नेक रिजनचे, त्याला म्हणतो आपण सर्व्हिकल. ज्या छातीपासून ज्या निघतात त्यांना म्हणायचं थोरॅसिक नर्व्स. स्पायनल नर्व्हच्या 12 नर्व्स ह्या कोणत्या आहेत? थोरॅसिक नर्व्स. नाउ दीज आर द 12 पेअर्स ऑफ, म्हणजे छातीतून निघालेल्या 12 आहेत, त्याला T1 to T12 म्हणतात, म्हणजे 12 आहेत. ह्या थोरॅक्स रिजनला असतात. देन द रिमेनिंग दॅट इज द 5 पेअर्स, दीज आर कॉल्ड ॲज द लुंबार. नंतर त्या छातीच्या खाली जो लुंबार म्हणजे पोटाचा जो भाग असतो, हा लुंबार रिजन म्हणजे ॲब्डॉमेन रिजनला त्या असतात, त्याला म्हणायचं लुंबार नर्व्स. लुंबार नर्व्स, these are the 5 pairs and they are attached by the abdominal region. पोटाला ह्या जॉईंट झालेले असतात. द सॅक्रल, देन below these lumbar they are forms the 5 nerves, 5 pairs of nerves called as the sacral nerves. राहिलेल्या त्याच्या खाली ज्या परत 5 पेअरने असतात, जोडीने असतात, त्याला म्हणायचं सॅक्रल नर्व्स. आणि ह्या जनरली पेल्विस रिजनला असतात. द कॉसिजियल, दॅट इज दीज आर प्रेझेंट इन कॉसिक्स रिजन. कॉसिक्स म्हणजे आपलं शेपूट, ज्या ठिकाणी आपण बसतो, ज्या शेंड्यावरती आपण बसतो त्याला म्हणजे कॉसिक्स. आपलं कॉसिक्स म्हणजे टेल. आता हे निघून गेली आहे शेपूट, परंतु शेवटचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं कॉसिक्स. कॉसिक्स या कॉसिक्सला एक असते, त्याला म्हणतात कॉसिजियल नर्व्स. ही एक, ह्या 10, ह्या 12 आणि ह्या 8 अशा किती झाल्या सगळ्या? 31 पेअर्स. अशा प्रकारे ह्या किती आहेत? 31 जोड्या आहेत. नाउ द 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स दे आर फॉर्म्स. ऑल दीज आर इन मिक्स्ड टाइप. जनरली ह्या सगळ्या मिक्स्ड असतात. दे हॅव टू फॉर्म द सेन्सरी अँड सम ऑफ दे आर फॉर्म्स इन मोटार. काही सेन्सरी असतात, काही मोटार असतात. Each spinal nerve is forms inside the neural canal of the vertebral column by the ancestors. Like the anterior root, they are received from the sensory neurons, and the dorsal root, they are forms in motor neurons. Here, these are forms by this type, that is the formation of typical nerve cord. Here, the formation of typical spinal nerves, these are like seen. या प्रकारे स्पायनल नर्व्स असतात. Here, the ventral root gives out from the motor nerves. व्हेंट्रल रिजनला त्या काय असतात? मोटार असतात. डॉर्सल रूट रिसिव्ह द सेन्सरी नर्व्स. वरच्या बाजूला त्या असतात सेन्सरी फ्रॉम द मोटार नर्व्स. खालच्या बाजूला ज्या असतात त्या मोटार नर्व्स असतात. आपण
डायग्राम पाहिलेली आहे. ही जी डायग्राम आहे, आपण याप्रमाणे एक डायग्राम पाहिली होती स्पायनल कॉर्डची, बरोबर. मग ह्या स्पायनल कॉर्ड मधून ही जी वरची असते, वरच्या बाजूला त्यामध्ये असतात सेन्सरी नर्व्स, आणि ही जी खालच्या बाजूला असतात मोटार नर्व्स. ह्या वरच्या बाजूला असतात सेन्सरी नर्व्स आणि खालच्या बाजूला असतात मोटार. द डॉर्सल सेन्सरी व्हेंट्रल न्यूरॉन्स दीज टुगेदर टू फॉर्म मिक्स्ड, आणि ह्या दोन्ही एकत्र, नंतर ह्या दोन्ही परत अशा एकत्र येतात, त्याला म्हणायचं मिक्स्ड न्यूरॉन. Now they are emerges out from the vertebral column. Here these are the forms. The three branches of spinal nerves. मग याच्यात 3 ब्रांचेस आहेत. Now first that is the ramus. Here these are the ramus dorsalis. सगळ्यात वरच्या बाजूला असते ramus dorsalis, ramus ventralis. आता पहा, परत मी तुम्हाला ही डायग्राम काढून दाखवतो. याप्रमाणे स्पायनल नर्व्स, बरोबर. स्पायनल नर्व्ह मधून वरच्या बाजूला जे निघते त्याला काय म्हणायचं आपण, सेन्सरी. इथं न्यूरॉन्स ही येऊन परत इथं एकत्र येते, बरोबर. इथं एकत्र आलेला आपण मिक्स्ड म्हणतो. मिक्स्ड झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं असते रॅमस डॉर्सॅलिस. लक्षात आलं. ही वरची जी आहे त्याला काय म्हणायचं, रॅमस डॉर्सॅलिस. लक्षात आलं. ही वरची जी आहे हिला मी बाण दाखवला पहा, म्हणजे ही रॅमस डॉर्सॅलिस. म्हणजे खालच्या बाजूला जी आलेली असते तिला म्हणायचं रॅमस व्हेंट्रॅलिस. ही जी खालच्या बाजूला आलेली असते रॅमस व्हेंट्रॅलिस असते. ठीक आहे. रॅमस ventralis and ramus communicans. Here these are formed by this type. Here these are called as the ramus communicans. याला काय म्हणायचं, ramus communicans. हा जे आहे हा इथं त्याला जो पार्ट असतो त्याला म्हणायचं सिम्पॅथेटिक गँग्लियॉन. ही जी सिम्पॅथेटिक गँग्लियॉन आहे याला रॅमस कम्युनिकन्स म्हणायचं. म्हणजे या 3 आहेत. ही आहे सेन्सरी नर्व्स, ही आहे मिक्स्ड नर्व्स, सॉरी मोटार नर्व्स, आणि ही आहे मिक्स्ड MIX, बरोबर. सेन्सरी, मोटार आणि मिक्स्ड. मग वरच्या बाजूला येथून जी वरच्या बाजूला गेली तिला काय म्हणायचं, रॅमस डॉर्सॅलिस. खालच्या बाजूला जी जाते रॅमस व्हेंट्रॅलिस, आणि त्याच्या दोन्हीच्या मधून जी निघते त्याला म्हणायचं रॅमस कम्युनिकन्स. These are the smallest branch of the first thoracic up to the third lumbar nerves. They are jointed from the sympathetic ganglion. अशा प्रकारे ही sympathetic ganglion आहे. लक्षात घ्या, ही आहे sympathetic ganglion. Here how these reflex actions are formed. मग रिफ्लेक्स ऍक्शन कसं होतं यामध्ये दाखवलेलं आहे पहा. What upon the reflex action? Reflex action, it is the sudden, spontaneous, automatic, involuntary response called as the. Here, ठीक आहे, दाखवलेलं नाहीये. Here पहा, इथं मी दाखवलं होतं ही जी वरची आहे ही रॅमस डॉर्सॅलिस वरच्या बाजूने आलेली. पहा इथं ही न्यूरॉन्स याच्यातून बाहेर गेली, इकडे आली. पहा इथं दाखवले डॉर्सल रूट वरच्या बाजूला, इथं खाली दाखवले व्हेंट्रल रूट. हा जो आहे डॉर्सल रूटचा भाग, हा जो आहे व्हेंट्रल रूटचा भाग. यातून जी गेलेली ही याला म्हणायचं न्यूरॉन्स. ही कोणती आहे, सेन्सरी. लक्षात घ्या, हा जो पांढरा मी लाईन जी ओढलेली आहे ही कोणती आहे, स्पायनल न्यूरॉन्स, और इट इज द सेन्सरी. मग ही खालच्या बाजूने जी येते तिला म्हणायचं मोटार. खालच्या बाजूने ही जी आलेली आहे त्याला काय म्हणायचं, मोटार. आणि एकत्र झाले म्हणून तिला काय म्हणायचं, मिक्स्ड. ठीक आहे. मग ही मिक्स्ड. परंतु वरच्या बाजूने जी जाते त्याला म्हणतात रॅमस डॉर्सॅलिस, खालच्या बाजूने जाते त्याला म्हणतात रॅमस व्हेंट्रॅलिस, बरोबर. आणि दोघांच्या मध्ये ही जी येते तिला काय म्हणायचं,
that is called as the ramus communicans. याला म्हणायचं ramus communicans. मग आता आपण पाहतोय रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय. आता उदाहरणार्थ पहा, इथं एक पेशी आहे, म्हणजे आपला हात आहे, बरोबर. हा इथं मी डायग्राम काढली, ही एक सेल आहे, पेशी आहे. इथं तुम्ही टाचणी टोचली, ह्या ठिकाणी काय केलं तुम्ही, टाचणी टोचली. टाचणी टोचली की काय होणार, ह्या ज्या न्यूरॉन्स आहे, ह्या सेन्सरी न्यूरॉन्स, बरोबर. ह्या सेन्सरी न्यूरॉन्स इथून या प्रकारे कुठं घेऊन येणार, ह्या डॉर्सल रूटने डायरेक्ट ह्या सिनॅप्स मध्ये घेऊन येणार. लक्षात आलं, म्हणजे कशामध्ये, स्पायनल नर्व्ह मध्ये घेऊन येणार. घेऊन आल्यावरती इथं एक इंटरमिजिएट असतो सिनॅप्स, बरोबर. हा सिनॅप्स मग इथं तुम्हाला टाचणी टोचल्यावर हे सांगणार की काय करायचं, बरोबर. हे सांगितल्यावरती तो इथं त्याचं रिपल्शन देतो, आणि ह्या मोटार न्यूरॉन इथं ज्या आलेल्या असतात, ह्या मोटार न्यूरॉन्सला तो रिप्लाय देतो की आता इथं मसल आहेत, बरोबर. इथं आहेत मसल, म्हणजे आकुंचन प्रसरण पावण्यासाठी इथं मसल आहेत. मग जर तो तुम्हाला सुई टोचतो, काहीतरी टोचतो, तर ते तो भाग आकुंचन पावण्यासाठी इथं मसल असतात. हा वरचा भाग आहे स्किनचा आणि खालचा भाग आहे मसलचा, बरोबर. मग मसल काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे आकुंचन पावतात. आकुंचन पावल्यावर जो सुई किंवा काटा जो असेल, तुम्हाला जो टोचत असेल, तो आतमध्ये जाऊन देईल का, नाही. म्हणजे ही लगेच रिप्लायज, these are the sudden spontaneous automatic reply response to the stimulus called as the reflex action. याला म्हणायचं रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिकडे मेंदूला जाऊन सांगायची का, नाही. काही गोष्टी परस्पर लगेच करायच्या असतात. म्हणजे उजव्या हाताला त्रास झाला की डाव्या हाताने आपण लगेच तिथं काय करतो, म्हणजे उजव्या हाताला डास बसला, डाव्या हाताने आपण काय करतो, लगेच तो डास मारतो. म्हणजे मेंदूकडे घेऊन जात नाही की आता तो डास बसला, आता मी काय करू, असे ते कोणती तिथं काय करत नाही, तो त्यांना समजवायला जात नाही. लगेच रिफ्लेक्स ऍक्शनने काय होते, आता डास बसलेला आहे, लगेच रिफ्लेक्स ऍक्शनने इथं मोटर न्यूरॉन त्याला सांगते की पटकन त्याला मार, नाही तर तो आपल्याला डसेल. अशा प्रकारे हा त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन, इट इज द सडन स्पॉन्टेनियस ऑटोमॅटिक रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाई कॉल्ड ॲज द रिफ्लेक्स ऍक्शन. They are carried out without any consistent, or they are called as a reflex arc. Now here the human nervous system, they are divided into the central nervous system, peripheral nervous system and autonomous nervous system. अशा प्रकारे आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत. Here peripheral nervous system, they are divided into the two parts, that is the somatic nerves and the autonomic neurons. Here the somatic nervous system relay to impulse from the central nervous system by the skeleton and the voluntary muscle of the body. The automatic or the autonomous nervous system, they transmit the impulse from the central nervous system toward the smooth and involuntary muscle from the body. Here these are showing by this type. Then the autonomous nervous system, आता आपण पाहणार आहोत autonomous nervous system. Here the autonomous nervous system, आतापर्यंत आपण दोन पाहिले, सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS, पेरिफेरल नर्वस सिस्टीम PNS. आता तिसरा आहे ANS. ANS म्हणजे काय, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ANS. लक्षात घ्या, तीन प्रकार आहेत नर्वस सिस्टीमचे. तर दोन आपले कंप्लीट झाले, तिसरा आपण पाहतोय ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. Autonomic nervous system, they are transmit from the impulse from central nervous system to the involuntary organ, and here they are forms the skeletal or the involuntary muscle. The ANS consist of the special set of the peripheral nervous system. Here ANS, it impulse to conduct from the central nervous system by the axon. जनरली हे कुठून आणतात, एक्झॉन कडून घेतात. आता तुम्ही न्यूरॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, या प्रकारे न्यूरॉनचं स्ट्रक्चर असतं.
बरोबर. ह्या न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमधून हे जे खाली आलेले जे असतात त्याला म्हणायचं एक्झॉन. इथं मध्ये न्यूक्लियस असतो आणि यातून जो बाहेर आलेला असतो त्याला म्हणायचं एक्झॉन. त्या एक्झॉन मधून जे बाहेर आलेले असतात दॅट इज कॉल्ड ॲज द गँग्लियॉन. इथं असा जो मोठा भाग झालेला असतो त्याला काय म्हणायचं गँग्लियॉन, मोठा भाग असतो. अँड the other neurons they carry the impulse from the autonomous ganglion to effector organ called as the postganglionic neurons. Here this sympathetic nervous system and parasympathetic nervous system, these are the two types of the autonomous nervous system. Autonomous nervous system चे generally दोन प्रकार आहेत, the sympathetic and parasympathetic. What is the sympathetic? Sympathetic, that they are originate from the thoracic and the lumbar region. हे कुठं तयार होतात? thoracic region ला आणि लुंबार. थोरॅसिक म्हणजे कुठं? छातीजवळ. आणि लुंबार म्हणजे कुठं? पोटाजवळ. Here the parasympathetic neurons, these consist of the cranial nerves from 3rd, 7, 9 and 10 and the sacral nerves आणि sacral nerves ला असतात. Here the sympathetic ganglia, these consist of the 22 pairs, and here the parasympathetic ganglion, they are situated very close within the wall of effector organ. इफेक्टर ऑर्गन कोणते आहेत? उदाहरणार्थ मसल, आपला हात आहे, म्हणजे इफेक्ट दर्शवणारे जे ऑर्गन आहे त्याला म्हणायचं इफेक्टर ऑर्गन. म्हणजे उदाहरणार्थ डोळ्याच्या पापण्या, जर आपल्याला त्रास व्हायला लागला की आपण डोळे झाकून घेतो, डोळ्याच्या पापण्या आपण डोळे बंद करतो, दॅट इज दे आर इफेक्टर ऑर्गन. Here the sympathetic cords, they are lateral side on the spinal cord. The sympathetic nervous system, the sympathetic neurons, preganglionic nerve fiber, they are short and postganglionic nerves, they are very long. पहा, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय फरक आहे? द प्री गँग्लियॉनिक नर्व्स, आता जे गँग्लियॉन्स असतात ते गँग्लियॉन हे जनरली शॉर्ट अँड दे आर फ्रॉम द फायबर, हे जनरली छोटे असतात. इथं दे आर लॉंग, हे कसे आहेत? द फायबर्स आर लॉंग. इथं कसे हे? शॉर्ट. नाउ हिअर दे आर टर्मिनल एंड्स फ्रॉम देअर फायबर, हे जनरली टर्मिनल एंडला असतात. देन दे फॉर्म टू प्रोड्यूस द ॲड्रेनालिन, हे काय प्रोड्यूस करतात? सिम्पॅथेटिक ॲड्रेनालिन प्रोड्यूस करतात. इथं हे काय प्रोड्यूस करतात? ॲसिटिल कोलिन टू फॉर्म्स द इफेक्टर ऑर्गन. म्हणजे आपण जर रिप्लाय करत असेल, डोळ्याचे पापण्या लावत असेल किंवा हाताने एखादी गोष्ट करत असेल, तो इफेक्टर ऑर्गनला ॲसिटिल कोलिन एन्झाईम सिक्रेट झाल्यावरती तो इफेक्टर ऑर्गन काम करतो. हिअर हेन्स दे नर्व fibers, they are called as the androgenic fiber. Ha adrenaline, these are the adrenaline, they are forms called as the androgenic fiber, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? adrogenic fiber. इकडं here these are secreted by the cholinergic, that is the cholinergic fiber. हे cholinergic फायबर आहेत कारण ते ॲसिटिल कोलिन, कोलिजेनिक म्हणजेच कोलिन, ॲसिटिल कोलिन हा इफेक्टर ऑर्गन, हा एन्झाईम सिक्रेट करतात, म्हणून हा कोलिजेनिक फायबर त्याला म्हणतात. हिअर द सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स, दे कंट्रोल्स द बॉडी ॲक्टिव्हिटी. जनरली आपल्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटी ह्या काय करतात? कंट्रोल करतात. हिअर दॅट इज द पॅरासिम्पॅथेटिक न्यूरॉन्स, दे हॅव टू बॅक टुवर्ड द नॉर्मल अँड all the activities like the housekeeping system, here these are stimulated by SNS. म्हणजे हा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल करण्याचं काम पॅरासिम्पॅथेटिक न्यूरॉन्स करतं. here they are excitatory or the stimulating effect on most organ except the body, that is the digestive and एक्सक्रिटरी ऑर्गन सोडून बाकीच्या गोष्टी ह्या काय करतं? कंट्रोल करतो. हिअर दे शोज
the peristalsis movement, digestion, nutrition, and inhibitor by the accelerated by the PNS.